जिथे सत्य तिथे आम्ही. कुर्ल्यातील उमेदवारी चागुलदस्ता उघडतोय. महेश पेडणेकर प्रकरणात विश्वासघात क्रेडिट्सचा खेळ आणि सामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. कुर्ला प्रभागातील उमेदवारी प्रकरण सध्या केवळ पक्षांतरापुरते मर्यादित न राहता आतील राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे याचे जिवंत उदाहरण ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी नाव घेतले जात आहे ते महेश पेडणेकर यांचे. सूत्रांच्या माहितीनुसार उमेदवारी प्रक्रियेदरम्यान महेश पेडणेकर यांना कोणत्याही निर्णयात विश्वासात घेतले गेले नाही. प्रभागातील संघटनात्मक कामकार्यकर्त्यांचे मत किंवा स्थानिक वास्तव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काही मोजक्या प्रस्थापित नेत्यांनी बंद दाराआड निर्णय घेतल्याचा आरोप आहे. याच काळात आणखी गंभीर बाबी पुढे येत आहेत. काही क्रेडिट्स, विशेषतः विजेसंदर्भातील तथाकथित क्रेडिट्स डिजिटल कामगिरी आणि त्यावर आधारित श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे. हे क्रेडिट्स नेमके कुणाचे दिले गेले आणि त्यामागे कुणाचा इंटरेस्ट होता हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की महेश पेडणेकर हे काही क्रेडिट फॉर्म मागे घेण्याच्या तयारीत होते, मात्र त्यासाठी त्यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव टाकण्यात आला. धमकी होती की समजूत, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी सगळं मॅनेज केलं गेलं, अशी कुजबूज जोरात आहे.